नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांचा बळी गेला होता। या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता। भारतीय सैन्याने या हल्ल्याला जसास तसे उत्तर देण्याचा निर्धार केला आणि 6 व 7 मेच्या पहाटे मोठे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं। हीच प्रतिमा यंदा महाडमधील रोहिदास तरुण मंडळ व कोहिनूर मित्र मंडळाने साकारली आहे। यामधून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या दोन्ही मंडळांनी केलेला पाहावयास मिळत आहे। आज इथे कोकणवासियांकरता महाडचा राजा कोहिनूर मित्र मंडळ ही मूर्तीची स्थापना झालेली आहे। आपल्याला सांगावंसं वाटतंय, संपूर्ण कोकणामध्ये म्हणजे चांदा ते बांदापर्यंत 25 फुटाची मूर्ती कुठेही नाही, परंतु मला अभिमान वाटतो की मुंबईहून खास करून हा गणपती तयार करण्याकरता मूर्तिकार येत असतात आणि चांगल्या पद्धतीचे बनवतात। कारण हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा अशी ख्याती आहे। अनेक गणेश भक्त इथे येत असतात। ही मूर्ती किंवा देखावा उंच आणि चांगल्या पद्धतीचे आम्ही सादर करतो। याचं कारण की या कोकणवासियांना मूर्ती बघण्याकरता मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागत होतं, परंतु आता या कोहिनूर मित्रमंडळाने जे देखावे सादर किंवा मूर्ती जी उभारलेली आहे त्याचं इथंच म्हणजे कोकणवासियांना ह्या माहेर घरीच त्यांना हे बघायला भेटते आणि खरा आनंद ह्या गणेश भक्तांना या कोकणवासियांना मिळते। आणि ह्याची ख्याती हाकेला धावून नवसाला पावणार असल्यामुळे अलोट गणेश भक्त इथं दर्शन घेण्याकरता सातत्याने येत असतात। त्याचबरोबर आमच्याबरोबर ह्या मंडपामध्ये डाव्या बाजूला ऑपरेशन सिंदूर जे पहलगाम 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी जो काय 26 पर्यटकांचा हत्या केली होती, या हत्येचा निषेध संपूर्ण जगभरातून झाला। त्यामुळे आता त्याचं नाव शेवटी या देशाचे पंतप्रधान, नंतर त्याचबरोबर सैनिक आपले सैन्य दलातले, त्याचबरोबर त्याच्याबरोबर आपले संसदीय सर्व खासदार ऑपरेशन सिंदूर करायचं राबवलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं तिथं राबवल्यानंतर केवळ 25 मिनिटांमध्ये या पाकिस्तानचा कमर मोडण्याचं काम जर कुणी केलं असेल तर आपल्या सैन्य दलाने आपल्या ह्या भारताने केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा अभिमान संपूर्ण देशाला आहे। हा अभिमानाचा खऱ्या अर्थ देशाभिमान दाखवण्याकरता हा देखावा आम्ही सादर केलेला आहे। रोहिदास तरुण विकास मंडळाने यावर्षीही एक सामाजिक देखावा आयोजित केलेला आहे आणि त्याचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर। पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात ते निरपराध निशस्त्र अशा पर्यटकांवर जो हल्ला झाला त्याच्या बदल्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे भारतीय लष्कराने आदरणीय पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकारलं आणि यशस्वी केलं आणि तेच देशप्रेम जागृत व्हावं, लोकांना त्या हल्ल्याचा त्याचा केलेल्या प्रतिकाराचा यथोचित दर्शन व्हावं आणि सर्वसामान्यांच्या मनात आपल्या भारताबद्दल आपुलकी आस्था प्रेम निर्माण व्हावं आणि देशप्रेम जागृत व्हावं, हाच यामागचा या साकारण्याचा गणेशोत्सवामध्ये साकारण्याचा आमचे प्रामाणिक प्रयत्न केला। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी दिलेश लोखंडे, महाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।